स्वामी समर्थ हे खरंच आपल्यातून गेले का? नाही ना. अहो, स्वामी समर्थांची हे फक्त एक लीला होती देह सोडण्याची. कारण की आपला देह हा एक ना एक दिवस सोडावाच लागतो मानवी अवतारामध्ये. तसंच त्याप्रमाणे स्वामींनी पण ही लीला केली. भगवंतांनी सुद्धा ही लीला केली. मित्रांनो, स्वामी समर्थांना त्रयोदशीला, चैत्र महिन्यातल्या त्रयोदशीला त्यांना जायचं होतं. म्हणून त्यांनी आपल्या भक्तांना 1 वर्षापूर्वी अगोदर सांगितलं होतं आणि ते फक्त एक निमित्त होतं. जाण्यापूर्वी 8 दिवस अगोदर स्वामींनी सतत नामजप सुरू केला. शिवशंकर, नमामि शंकर, हर हर शंकर या मंत्राचा सतत जप केला व ज्या दिवशी जायचं होतं चैत्र महिन्यातल्या त्रयोदशीला वटवृक्षाखाली त्यांनी आपला देह सोडला. परंतु देह सोडण्याच्या अगोदर आपल्या भक्तांना सांगितलं होतं, की माझा देह हा चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये समाधी त्याची बांधा. कारण की स्वामी समर्थांनी त्यांना तसं वचन दिलं होतं व स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, की मी या संसारातून चाललो आहे, परंतु तुमच्या नामस्मरणात मी जर कायम असेल, जर तुम्ही माझं नामस्मरण केलं, तर त्या व्यक्तीचा, त्या भक्ताचा योगक्षेम मी स्वतः चालवीन. स्वामींनी नेहमी सांगितलं, हम गया नहीं जिंदा ये. आणि याची अनुभूती आपल्याला अजून पण येते मित्रांनो. कारण की स्वामींनी फक्त देह सोडला, परंतु स्वामी आपल्या भक्तांच्या मदतीसाठी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते नेहमी येत असतात. श्री स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी. समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री